NPS ही योजना रद्द करा, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा। का शासन गांभीर्याने घेत नाही, कारण मागच्या वर्षीच्या मोर्चाची दखल शासनाने घेतलेली आहे। ना जुनी पेन्शन योजना लागू करता येते का याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने कमिटी नेमली। त्या कमिटीचा अहवाल सुद्धा शासनाकडे प्राप्त झालेला आहे। मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत समस्त कर्मचाऱ्यांना घेऊन हे आंदोलन आम्ही करत राहू। अडवाल माझ्यासोबत आहे आणि जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनावर त्यांचा एक मोठ्या कर्मचाऱ्याचा मोर्चा आलेला आहे। काय मागण्या आहेत तुमच्या नव्याने? एकच मिशन जुनी पेन्शन हे धोरण स्वीकारून आम्ही या महाराष्ट्र राज्याच्या सभागृहामध्ये कर्मचाऱ्यांनी मला निवडून दिलेला आहेत। राज्यातील कर्मचाऱ्यांना जोपर्यंत जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा आज आम्ही तीव्र करू। आज विधान भवनावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मागच्या वर्षीसुद्धा 27 डिसेंबर 2022ला आम्ही मोर्चा काढला। 1.5 लाखाच्या वर कर्मचारी उपस्थित होते। मोर्चाची शासनानं दखल घेतली। मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे। परंतु आमची प्रमुख मागणी आहे NPS ही योजना रद्द करा, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा। या संदर्भामध्ये 14 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान या राज्यातील समस्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला। त्या संपाची दखल घेऊन शासनाने एक कमिटी नियुक्त केली। त्या कमिटीचा अहवाल नोव्हेंबर महिन्यामध्ये शासनाला प्राप्त झालेला आहे। तो अहवाल सभागृहामध्ये ठेवावा व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आजच्या जवळपास 3 लाखाच्या वर कर्मचारी आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। आणि शासन जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन योजना देणार नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका हीच राहील की आंदोलन माध्यमातून ही शासन दरबारी मागणी। अनेकदा तुमचे लाखोचे कर्मचारी या ठिकाणी येतात, आंदोलन करतात, मात्र हे जी जुनी पेन्शनची मागणी आहे त्याकडे गांभीर्याने सरकार बघत नाही। यामध्ये आडकाठी कोण नेमकं आणतात असं तुम्हाला वाटतं? नाही, या संदर्भामध्ये असं नाही म्हणता येणार का शासन गांभीर्याने घेत नाही, कारण मागच्या वर्षीच्या मोर्चाची दखल शासनाने घेतलेली आहे। यावेळेस सुद्धा आपण बेमुदत संप केला, त्याची सुद्धा दखल शासनाने घेतलेली आहे आणि शासनाने या संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक कमिटी नेमलेली आहे। इतर राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं लागू केलेले आहे, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करता येते का याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने कमिटी नेमली। त्या कमिटीचा अहवाल सुद्धा शासनाकडे प्राप्त झालेला आहे। तो अहवाल शासनाने तात्काळ प्रसिद्ध करावा आणि या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारला घेरण्याचा तुमचा प्रयत्न दिसतोय। यापुढील जर ही मागणी मान्य नाही केली तर तुमची भूमिका काय असणार नेमकी भविष्यात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जे आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून सत्याग्रह करण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, स्वातंत्र्याच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं जोपर्यंत आमची मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत समस्त कर्मचाऱ्यांना घेऊन हे आंदोलन आम्ही करत राहू। निश्चित धन्यवाद। तर हे होते आमदार अडवाल, ज्यांनी सांगितलं जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे आंदोलन आमच्या मागण्या धरून राहू, असे त्यांनी मत आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नागपूर।